चाइल्ड एज्युकेशनचं प्लॅनिंग कसं करता येईल आणि कसं केलं पाहिजे. माझ्या मुलीचं नाव पण अर्थवी आहे. तिच्या एज्युकेशन, ती 1.5 वर्षाची आहे, तिच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग मी कसं केलंय आणि प्रत्येक जण कसा करू शकतो ते बघूया. साधारण गेल्या जून मध्ये ती 6 महिन्याची झाल्यानंतर आम्ही 10,000 रुपयाची SIP चालू केली तिच्यासाठी. ओके, या वर्षी तिचं ते बर्थ सर्टिफिकेट बाकी सगळ्या गोष्टी आधार कार्ड झाल्यानंतर मागच्या 2 महिन्यापूर्वी मी 3,000 रुपयांना SIP टॉपअप केली तिच्या नावे चाइल्ड फंड मध्ये प्युअरली. ओके, जो लॉक असेल. सो 13,000 रुपये. मागच्या एका वर्षात जर बघितलं तर मी आतापर्यंत इन्व्हेस्ट केलेत 1,14,000, व्हॅल्यू 1,12,000. काय करेल एखादी व्यक्ती? इथं मेन पेशन्सची गरज आहे. माझा स्वतःचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे एका वर्षाचा, जो मी चाइल्ड एज्युकेशन साठी केला. ओके, पण हा इथं जो दाखवलाय ना, हा प्रोजेक्टेड पोर्टफोलिओ दाखवलाय मी. माझी करंट SIP 13,000 रुपये तिच्यासाठीची एज्युकेशन फंड साठी. माझं प्लॅनिंग आहे प्रत्येक वर्षी फक्त 2,000 टॉपअप वाढवणार आहे. असं जर मी करत गेलो तर तिच्या वयाच्या 18व्या वर्षी टोटल पोर्टफोलिओ होईल 1,72,00,000. मला सांगा, 1,72,00,000 तिचं लग्न पण होईल, तिचं एज्युकेशन पण होईल आणि क्वालिटी एज्युकेशन होईल का नाही सांगा. बट आपण करतो का? नाही करत. मला सांगण्याचा उद्देश काय, प्रॉपर प्लॅनिंग केलं तर काय होऊ शकतं हे यातून दाखवायचंय माझ्या स्वतःच्या उदाहरणावर. म्हणजे मला उद्या ती ज्यावेळी 15-16ची होईल त्यावेळी टेन्शन नाही येणार, हाय फंड आता कटणं गोळा करू, काय करू, का ऑलरेडी मी फंड उभे करतोय.